नमस्कार स्मिता, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खूप छान वाटतं तुमच्याकडे येऊन. तुमच्याकडे म्हटलं तर मला पण तुला तुमच्याकडे म्हणायला लागेल. मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण भेटतोय त्याच्यामुळे. काय हरकत नाही. मला सांग की तुला या इंडस्ट्रीत 20 वर्ष झाली. आभास हा हे जे आहे गाणं ते अजूनही लोकांचं कॉलर ट्यून आहे. यंदा कर्तव्य आहे मधलं आहे नाही का ते. तर या 20 वर्षामध्ये काय बदललं, काय नाही बदललं? आभासापासून काय बदललं? मला खरंच खूप छान वाटतं की अशा पद्धतीचं गाणं माझ्या पदरात किंवा अशा पद्धतीची फिल्म ज्यांनी माझं इंडस्ट्रीमध्ये मी आले अशा फिल्ममुळे. आणि अजूनही ते लोकांना आवडतं, अजूनही लोकांच्या ते स्मरणात आहे किंवा त्यांना ते गुणगुणावंसं वाटतं. कारण हे असं खूप क्वचित घडतं आणि ते माझ्या बाबतीत घडलं आहे. सो आय एम ब्लेस्ड. आणि 20 वर्षात खूप बदललं आहे. म्हणजे मी अजूनही ते गाणं लोकांना आवडतं वगैरे सगळं ठीक आहे, पण मला खूप बऱ्याचदा एम्बॅरेसिंग वाटतं की आई गं मी कशी होते तेव्हा. आणि कशी होतीस? खूप साधी होते. ग्रूमिंग नव्हतं अजिबात. 19 वर्षाची होते आणि त्यावेळेला मेकअप सेन्स नाही. त्यानंतर आपण कसं दिसायला हवं, आपण कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायला हवं, कुठला सेन्स नाही. एकदम रॉ म्हणतात ना तशी मी दिसले, जशी होते मी तशी दिसले. त्यामुळे मला मजा येते, गंमत येते खरं तर बघताना. माझे बाबा मला काय म्हणायचे, कारण की तुमच्या कलाकारांचं एक खूप छान असतं. आम्ही जुने फोटो बघितले तरी आम्हाला असं वाटतं की या आम्ही कसे दिसायचो ना. तुमच्याकडे पूर्ण त्यावेळेचं सगळं असं एक फिल्म आहे तुझ्याकडे फिल्म असणार आहे. मला त्यांनी कायम हेच मोटिवेट केलं या क्षेत्रात येण्यासाठी, की तू त्या वयामध्ये कशी दिसत होती, तुझी समज काय होती तेव्हा. आपली जशी समज असते, विचार असतात तसं आपण दिसतो, असं माझं खूप म्हणणं आहे. तर तेव्हा मी कशी दिसायचे, तेव्हा माझे विचार मी किती इनोसंट होते, मला कसं काहीच माहिती नव्हतं. आणि आता ते बघायला मला मजा येते. म्हणजे बाबा म्हणतात ते खरं आहे की कलाकार म्हणून मला खूप या बाबतीत ब्लेस्ड वाटतं की आपण या क्षेत्रात आल्यानंतर काम करतो, पैसे मिळवतो, प्रसिद्धी असतेच, पण एक स्वतःला पण एक सॅटिस्फॅक्शन मिळत असतं की त्या वयामध्ये माझी काय समज होती आणि मी कशी दिसत होते आणि मी त्यानंतर हळूहळू कसं ग्रो केलं. हे मार्किंग्स आहेत ना या फिल्म्स. म्हणजे कसं बदललंस? म्हणजे फक्त तुझा लुक पण नाही ना. आपण फक्त दिसतो कसं ते बदलत नाही, पण आपण आतून पण बदलत जातो ना. तर प्रत्येक तुझ्या रोलप्रमाणे बदलत गेलीस, मुद्दामून बदललंस की आपोआपच बदललीस? खरं सांगायला गेलं तर माझ्यात मेजर बदल झाला तो माझा मुलगा झाल्यानंतर. तोपर्यंत मी लूपमध्ये काम करत होते. म्हणजे कबीर होईपर्यंत मी सांगते ना की या 20 वर्षामध्ये मी 26 चित्रपट केले. 26? हो. आणि 12 मालिका केल्या, त्यातल्या 9 मालिका मी लीड केल्या. सो मी लूपमध्ये काम करत होते. त्यामुळे बऱ्याच जणं आपण काम करत असताना सतत काम करत असताना आपल्याला आपली ग्रोथ चेकच करता येत नाही, असं असतो ना. आपण ते स्वतःकडे लक्ष तरी देता येतं का? तेही करता येत नव्हतं. आणि म्हणून मग मला असं वाटतं की खूप काम करायच्या ह्याच्यात आपली ग्रोथ पण बऱ्याचदा थांबते. असंही होतं माझं. म्हणजे कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा एखादं पात्र साकारता, तुम्हाला जेव्हा दुसऱ्या पात्राचा विचार करायचा आहे की ही स्मिता नसून वेगळ्या पात्राचा विचार करायचा आहे, पण तुम्ही फक्त सेटवर काम करता इतकी वर्ष, तुम्ही वेगळ्या पात्राचा विचार करण्यासाठी तुम्ही कधी बाहेर डोळे उघडून बघितलं आहे का की काय चाललं आहे समाजात आणि काय घडतं आहे आजूबाजूला? कुठे तुम्ही ऑब्झर्व करायला गेला आहे का? इतकं लूपमध्ये काम करू नये असं माझं झालं होतं एका पॉईंटला. म्हणून मी आता जो हा 2 वर्षाचा ब्रेक घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी डेली सोप करायचं नाही ठरवलं आहे, त्यात मला खूप गोष्टी रिअलाईज झाल्या आणि त्याच्यात खूप चेंजेस झाले माझ्यामध्ये. की कलाकार म्हणून जर का तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर तुमची आधी पर्सनॅलिटी तुम्ही डेव्हलप करणं आणि तुम्ही सगळ्या एक्सपिरियन्सेस घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा सगळा जो जॉब आहे तो सगळा तुमच्या भावनांचा आहे. खरं. आणि जर तुमच्या भावना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लोअर करता नाही आल्या तर तुम्ही दाखवणार काय? कशा म्हणजे भावना कशा समृद्ध करायच्या? कारण मला असं वाटतं की तू कलाकार म्हणून त्या रोलमध्ये घुसलीस आणि कलाकार हे शेवटी समाजाचंच रिफ्लेक्शन आहे ना. म्हणजे लिहिणारा
समाजात जे घडतंय तेच दाखवत असतो ना. मला ना आमिर खानचा मध्ये एक इंटरव्ह्यू खूप आवडला होता. त्याचा मुलगा जुनैद, त्याची पहिली फिल्म आली त्यावेळेला तो म्हणत होता की माझी मुलं ऐकत नाही वगैरे, ते खूप गमतीत म्हणाला होता. हो, पण तो म्हणाला की मी माझ्या मुलाला एक सांगितलं होतं की जर का तुला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे, म्हणजे तुला भारतातले सिनेमे करायचे आहेत, तर भारताच्या मातीमध्ये काय घडतं हे तुला कळलं पाहिजे, तर तू रिलेट करू शकशील. तुम्ही जर का वेबसिरीज बघताय, तुम्ही हॉलिवूडच्या मूवीज बघताय आणि ह्याचं टेकिंग असं आहे आणि ह्याची ॲक्टिंग अशी आहे, पण तुम्हाला करायचा आहे सिनेमा भारतातला ना, तिथला ऑडियन्स तुम्हाला कळला पाहिजे, तिथले रूट्स तुम्हाला कळले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याला खूप छान सल्ला दिला होता की तू भारतभर ट्रॅव्हल कर, आणि ते ट्रॅव्हल कसं करशील, पब्लिक ट्रान्सपोर्टनी ट्रॅव्हल कर, तुला माणसं कळतील, तुला इसेन्स कळेल या देशातला. आणि मला असं वाटतं हे कलाकाराचं काम आहे, ह्या गोष्टी एक्सप्लोअर करणं किंवा ह्या गोष्टी ऑब्झर्व करणं आणि बघणं. केवळ माझ्या हातात स्क्रिप्ट आल्यानंतर मी डायलॉग डिलिव्हरी कशी असेल आणि मग मी माझ्या मेकअपमध्ये काय करेन, मी माझ्या लुकमध्ये काय करेन, पण त्याच्या आतमध्ये आपण जेव्हा ते पात्र साकारण्यासाठी जी तयारी असते, ती तयारी करण्यासाठी ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मला काम असतं आणि काम नसतं, याच्यामधला जो वेळ आहे तो वेळ मी त्याच्यासाठी घालवला पाहिजे, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. खूप ऑब्झर्व केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. मी माझे पण पॉडकास्ट करते, त्यावेळेला मी वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांच्याशी बोलते, त्यावेळेला मला असं लक्षात येतं की अरे मी या 20 वर्षामध्ये मी खूप काम केलं. मी म्हणते मी एवढे सिनेमे केले आणि हे केलं, पण मी स्वतःला वेगवेगळ्या लोकांमध्ये, मी फक्त इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी आहेत माझे, उपयोग काय, मला कळलं पाहिजे की आय टी क्षेत्रात काय घडतंय, डॉक्टर्सचं लाईफ कसं आहे, किंवा कोणी जर सोशल वर्कर असेल तर त्यांचं लाईफ कसं आहे हे कळायला हवं ना. आपण त्याच्यात जवळ जायला पाहिजे, त्याच्यासाठी आपला सर्कल वाढला पाहिजे, त्याच्यासाठी आपण बाहेर पडलं पाहिजे. तर ही जी समज आली ती मला असं वाटतं ती नव्हती यंदा कर्तव्याच्या वेळेला. त्यावेळेला मला फक्त असं वाटत होतं की मला काम मिळालं आहे आणि मला जे सांगितलं आहे ते मला करायचं आहे. पण त्याच्या पलीकडे माणूस म्हणून आपण जेव्हा हळूहळू ग्रो होतो, मग आपलं ग्रूमिंगकडे लक्ष द्यायला लागतो, त्यावेळेला आतून सुद्धा ते ग्रूमिंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.